आता नाही, आता मित्रांनो नाही, आता रोजची ही लढाई बाद झाली. आता एकदाच याचं सोक्षमोक्ष लावून टाका, लावूनच टाका सोक्षमोक्ष. आता आपल्याला युद्धच पुकारावं लागेल, युद्धच. दहशतवादा विरुद्ध युद्ध. पाकिस्तानमध्ये जिथे जिथे दहशतवाद्यांचे स्थळ आहेत, पाक व्याप्त काश्मीरमध्ये जिथे जिथे दहशतवाद्यांचे तळ आहेत, अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर जिथे जिथे दहशतवाद्यांचे तळ आहेत, ते सगळे स्थळ आपल्याला प्रचंड दृढतेने, प्रचंड निश्चयाने हल्ला करून उद्ध्वस्त करायला पाहिजेत. आणि याला भारताला 24 तास सुद्धा लागणार नाहीत, भारताने जर ठरवलं तर. पण राजकीय इच्छाशक्ती पाहिजे ना, राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. पण आता युद्धच पुकारावं लागेल, युद्धच, दहशतवादाविरुद्ध युद्धच. परवा मीडियामध्ये बातमी होती, ताजवर पुन्हा तिरंगा फडकला, नरिमन पुन्हा मुक्त, ओबेरॉय पुन्हा भारताच्या ताब्यात. अरे भारताच्या ताब्यात? अरे भारताचंच आहे ना ते, भारताच्या ताब्यात. अहो आपण आपल्या भूमीवर आहोत, आपण आपल्या मातीमध्ये उभे आहोत. इथं आपण तिरंगा फडकवणारच, आणि डावलानं फडकवणार, 1000 वेळा फडकवणार. पण पाकिस्ताननं जर अशा कारवाया चालू ठेवल्या, पाकिस्ताननं जर अशा कारवाया चालू ठेवल्या, तर तिरंगा फडकेल, तिरंगा फडकेल. तो कराचीवर फडकेल, इस्लामाबादवर फडकेल.